स्वराज्याच्या सर्व शंभू भक्तांना विनंती आहे सर्वजण राहतोय की फोटो सेशन साठी आपण कृपया गर्दी करू नका। आज शंभू भक्तांना दर्शन हे महत्वाचं आहे, त्यामुळं आपलं दर्शन झाल्यानंतर कृपया आपण जागा सोडा, समाधी स्थळापासून थोडस बाजूला या। सर्वांना विनंती आहे, आपण आपली काळजी घ्यायची आहे आणि नव्हे तर ज्यांना दर्शन घ्यायचं आहे त्यांनी कृपया रांगेतच या। ज्यांना बाहेरून दर्शन घ्यायचं आहे त्यांनी बाहेरच्या बाजूने प्रदक्षिणा घाला। अशा प्रकारे सर्व शंभू भक्तांना विनंती आहे। या ठिकाणी शासकीय पूजेसाठी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील साहेब हे उपस्थित आहेत। गजानन पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं ग्रामस्थांच्या वतीने मनपूर्वक हार्दिक आभार। पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं बोलू ग्रामस्थांच्या वतीने मनपूर्वक आभार। तसं पाहायला गेलं तर देव आपण कोणी बघितला नाही, मी तर बघितला नाही, पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपाने स्वप्नील रहाणे पुढे असतील तर कृपा करून आपण या ठिकाणी समाधी परिसराच्या समोरच्या झाडाखाली आपल्या लिंबाच्या झाडापाशी एकत्र यायचे। स्वप्नील रहाणे हे आपले पूर्वज होते आणि हे आज या लोकशाहीमध्ये म्हणजे थोडक्यात तसं पाहायला गेलं तर छत्रपती शिवाजी महाराज सर्व शंभू भक्तांना विनंती म्हणायला पाहिजे ना की आपण आतमध्ये गाभाऱ्यामध्ये जाणार असाल तर कृपा करून रांगेत जायचे। महिलांसाठी एक स्वतंत्र रांग असावी, त्याची सर्वांनी व्यवस्था करावी। सर्वांना विनंती असेल कृपा करून एका बाजूने महिलांसाठी दर्शनासाठी जागा द्या। त्यांची वारंवार थट्टा अवहेलना म्हणजे गलिच्छ त्यांच्यावर समितीचे गट विकास अधिकारी महेशराव डोके संपूर्ण आयुष्य स्वतःच आपले ग्रामस्थांच्या वतीने मनपूर्वक आभार। आज तेच लोक, तो समाज, हा समाज आता एवढा विकृत झालाय का? आणि युगपुरुषांचं साठी अवमान किती काळ आपण सहन करून घेणार आहोत? जे महापुरुष छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या युगपुरुषामुळे जे महापुरुष जन्माला आले, अनेक झाले, त्यांचं मात्र संरक्षण करण्याकरता कायदे निर्माण झाले, पण मात्र छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, राजमाता जिजाऊ अनेकदा मी सांगून सुद्धा व्यक्तिशय माझं मत नाही, सर्वांचं मत आहे, इथं अगोदरच व्हायला पाहिजे होतं। कायदा बनवायला काय बजेटरी प्रोव्हिजनची आवश्यकता नसते। हे मागच सांगितलं होतं की मोकोका सारखा जो कायदा आहे, कॉग्निझेबल आणि नॉन बेलेबल, किमान एक 10 वर्ष सक्त त्याला शिक्षा लागू झाली पाहिजे, असा कायदा अजूनपर्यंत पारित केला नाही। मोकोकाचा केला, अट्रॉसिटीज ऍक्ट केला, सगळ्यांचं संरक्षण केलं गेलं, पण सर्व पक्ष या सगळ्यांना सांगून पण वारंवार प्रत्येक जण त्यांच्या अंतःकरणातनं म्हणतात का कशातनं म्हणतात मला माहित नाही, पण मात्र छत्रपती शिवाजी महाराजांना दैवत मानतात असं ते म्हणतात। आणि जर मानत असते तर मग ह्या अधिवेशनात, त्या अगोदरच्या अधिवेशनात का हा कायदा केला नाही? अजून वेळ गेली नाही का त्यांना म्हणजे त्यांचा अवमान व्हावा असं लोकप्रतिनिधी आहेत त्यांना असं वाटतं का? मला तर वाटत नाही, पण ते त्यांच्या कार्यपद्धतीतनं त्यांनी सिद्ध करून दाखवलं पाहिजे ना। कायदा पारित केला पाहिजे, अस्तित्वात आणला पाहिजे, तर हे संपूर्ण सगळं थांबणार। आणि साधारण 60 दिवसाच्या आत लवकरात लवकर त्याच्यावरती संपूर्ण जे काय त्याला म्हणतो हे करून त्याच्यावरती संपूर्ण फास्ट ट्रॅक कोर्ट असतील किंवा ह्याच्यातनं त्याच्या माध्यमातून संपूर्ण ट्रायल झाली पाहिजे। त्याचबरोबर आधारस्तंभ छत्रपती शिवाजी
आधारस्तंभ संभाजी महाराज. काय बोलायचं आता? ज्या आधारस्तंभ ज्या युगपुरुषांमुळं महापुरुष जन्माला आले दत्तभाऊ वाजे त्यांच्या स्मारकासाठी एकत्र या. दत्तभाऊ वाजे अनेक तरतुदी मोठ्या प्रमाणात करण्यात आल्या. पण साधं एक अजूनपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचं आंतरराष्ट्रीय पातळीवरचं एक स्मारकासाठी ₹1 सुद्धा अजूनपर्यंत म्हणजे त्याची तरतूद करण्यात आलेली नाही. समुद्रातलं स्मारक रखडलं ना, एक मिनिट त्याला तरतूद झाली. मला बोलायचं बोलाल आणि एवढंच नव्हे तर छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज यांना तुम्ही आधारस्तंभ म्हणून मानता ना, युगपुरुष आणि ते अजून शासन मान्य इतिहास त्यांचा प्रकाशित झाला नाही. पण त्यांच्यामुळं जे महापुरुष जन्माला आले त्यांचा मात्र शासनमान्य इतिहास प्रकाशित झाला. चांगलंय. पण तुम्ही मूळ पुरुषालाच विसरला ना. जे मूळ पुरुष जर नसते ते महापुरुष सकाळी आपल्याला जे ज्वालापात्र होतं आपण तरी दिसलो असतो. ते ज्वालापात्र कृपा करून या ठिकाणी त्याचबरोबर समाधीच्या समोरच्या बाजूला घेऊन यायचे. ज्यांच्याकडे सकाळी मुक्कापात यात्रेचं ज्वालापात्र होतं समुद्रामध्ये ते रिकामा ज्वालापात्र आपण या ठिकाणी समाधीच्या शिवाजी बरोबर समोरच्या बाजूला महाराजांचं जे कार्यकर्ते थांबलेत त्यांच्या मध्ये स्मारक सपोर्ट करायचे. बनवणार अशी घोषणा नाही तर त्यावेळेस त्याचा भूमिपूजनाचा कार्यक्रम गोडी बुद्रुक या ठिकाणचे कार्यकर्ते मला स्वतःला सकाळच्या ज्वालापात्र आपल्यापाशी असेल ठीक तिथे आहे, कृपा तिथं करून जर तिथे जागा दादापाशी समाधीच्या समोर करता आणून येत द्यायचे. नसेल, तर मुंबई सारख्या ठिकाणी एवढी जागा आहे, मोठं आंतरराष्ट्रीय तिथं स्मारक शिवाजी महाराजांचं हे झालंच पाहिजे. आणि का होऊ नये. प्रवेशद्वारावरती त्याचबरोबर पुरुष मंडळीने विनंती असेल आपण स्वराज्य एका बाजूला महिलांसाठी जागा ठेवावी. जे काय राजधानी सर्व होत्या पुरुष मंडळीने मराठ्यांच्या, विनंती असेल कृपा करून रायगड आपण असेल, एका बाजूने महिलांसाठी जागा रायगड ठेवावी. असेल, जिंजी महिला असेल, रांगेमध्ये उभे आहेत. आपण सातारा मनाचा असेल. वापर करू नका. असे संपूर्ण जे किल्ले आहेत असे 112 म्हणजे रामायण सर्किट जसं बुद्ध सर्किट त्या धर्तीवरती 100 स्वराज्य सर्किट स्थापन केलं पाहिजे. ते सुद्धा नाही. थोड्याच त्यातनं वेळामध्ये होणार काय. या ठिकाणी पुणे छत्रपती जिल्ह्याचे शिवाजी मुख्य महाराजांचा कार्यकारी इतिहास अधिकारी हा जिल्हा परिषदचे लोकांना गजानन पाटील भावी साहेब, पिढीपर्यंत पोहोचवण्याचं काम शिरूर करणार. गट विकास अधिकारी महेश त्याच्या डोके साहेब माध्यमातून एक तसेच पोलीस जिल्हाधिकारी फोर्स निर्माण होतील. माननीय डुडी साहेब यांचं या रोजगार ठिकाणी लोकांना थोड्या वेळात आगमन उपलब्ध होईल. त्यांच्या म्हणजे शुभ हस्ते या अलीकडे आपण ठिकाणी जे पाहतो मायग्रेशन पादुका स्नान आणि अभिषेक होईल. याची सर्वांनी शंभू भक्तांची त्यांच्या नोंद त्यांच्या घ्यायची. शहरामध्ये त्यांच्या गावांमध्ये तिथे अभिषेक चालू असताना दर्शन रांग बंद होईल याची सर्वांनी नोंद घ्यायची. आणि शासन मान्य इतिहास प्रकाशित न केल्यामुळं एका असतो कलाकार असतात. आता अलीकडे तर भरपूर कलाकार कादंबऱ्या लिहितात. ही माझी कल्पना होती. अरे तुझी कल्पना आम्हाला करायची काय. त्याला काय इतिहासाचं काय दाखले आहेत का नाही. आणि त्याच्यामुळं सिनेमॅटिक जी लिबर्टी म्हणतो आपण ही लोक घेतात. वास्तविक सेन्सर बोर्ड आहे त्या सेन्सर बोर्डमध्ये संपूर्ण इतिहासकार पाहिजे. ती स्क्रिप्ट जे कोण हे जे बनवतात ती त्यांच्याकडे जाऊ दे. पुढे स्थानिक जे संयोजक मंडळी आहेत त्यांनी त्यांना विनंती आहे की दर्शनासाठी आपण त्या ठिकाणी समाजात व्यवस्थित तेढ नियोजन निर्माण करायचंय. दुफळी ज्यांना निर्माण दर्शन घ्यायचंय त्यांनी रांगेतच त्या ठिकाणी या जायचंय. छत्रपती शिवाजी सर्वांनी काळजी घ्या महाराजांचा विचार आणि केला. संपूर्ण महाराष्ट्रातून हाच लांबून विचार काही हा शंभू संपूर्ण भक्त आलेले देशाला आहेत. अखंड ठेवणार. आपण रात्री निघलेला आहात आणि हाच त्यामुळं विचार अन्नदानाचा या या देशाला ठिकाणी कार्यक्रम आहे. पथाकडे त्या ठिकाणी आपण नेणार. महाप्रसादाचं सेवनही त्यामुळेच करायचं आहे. भारत आपला जो देश आहे, त्याचप्रमाणे महासत्ता या ठिकाणी होणार. ज्यांना रक्तदान दुसरा करायचं कुठला आहे विचार नाहीये. तेही रक्तदान या ठिकाणी चालू आहे. थोड्याच वेळात या त्याचबरोबर ठिकाणी शासकीय पूजेला प्रारंभ होत आहे. सन्माननीय जिल्हाधिकारी माननीय श्री शहाजी जितेंद्र डोडी साहेब महाराजांचं आणि समाधी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पुणे बोधगिरी, माननीय श्री जिल्हा दावणगिरी. गजानन पाटील साहेब त्याचा जीर्णोद्धार त्याचप्रमाणे देखील पुणे होणं गरजेचं आहे. ग्रामीणचे अधीक्षक पोलीस अधीक्षक त्याकरता माननीय सुद्धा श्री पंकजी शासनाने देशमुख साहेब योग्य ते हेही त्या पावलं ठिकाणी उचलावीत. उपस्थित राहतील. निधी उपलब्ध करून द्यावं. हे सर करणं गरजेचं आहे. कारण की ह्या सर्वांनी संपूर्ण आयुष्य त्यांचं वेचलं. का असं आहे का सर्व शंभू ते भक्तांसाठी म्हण आहे ना
मागच्या त्यांनी पुण्यतिथीला केलं. या ठिकाणी झालं. एक संकल्प सोडला विसरून होता. जायचं. तो संकल्प धारकरी आपण जर आपला खऱ्या इतिहास वारकरी विसरला असावा तर तुमची यासाठी आमची लायकी शंभू तरी काय, महाराजांना तुमची गुरु आपली स्थानी ओळख ठेवून तरी काय, त्यांच्या चरणावरती का चेंज ऑफ गार्ड पवित्र तुळशीची माळ आपण त्यावेळेस अर्पण करावी. जे तो होते संकल्प शिवाजी यावर्षी महाराज, आता अर्थात पडद्याआड आपण काढणार, सर्वांच्या तुम्ही मदतीने नेणार पूर्ण आहात. होऊ शकला. आता जे आजच्या दिवसापासून पुढच्या उदो अमावस्यापर्यंत करणार आहेत. दर अमावस्याला या ठिकाणी पवित्र तुळशीची मला- माळ आपण आणि खऱ्या सोयीस्कर अर्थाने घालू हे शकता. सर्व जेवढे हे पक्षातले सर्व लोक आहेत, शंभूभक्तांनी नोंद घ्यायची. यांनी ही एकदा पवित्र ठरवावं. तुळशीची माळ धर्मवीर हे नावाची एक माळ विशेष या अधिवेशन ठिकाणी बोलून बरोबर तात्काळ समाधीच्या समोरच्या बाजूला हा कायदा पारित करावा, आपलं नाव नोंदणी करून पास करावा, आपण तो घ्यायचे कायदा आणि बनवावा. संभाजी महाराजांना गुरुस्थानी जेणेकरून देऊन आपण धारकरी cognizable खऱ्या अर्थानं वारकरी व्हायचे आणि ही विनंती. नॉन बेलेबल ज्यांची ऑफेन्स इच्छा असेल 10 वर्षाची त्या शिक्षा. धारकऱ्यांनी या ठिकाणी येऊन आपले नाव नोंदणी आणि तरच करायचे. हे संपूर्ण जे विकृतपणा जो समाजात आहे किंवा जे विकृत लोक आहेत, तरच ह्या वर्षभर चालणारी नित्यपूजा बसणार. त्या नित्यपूजेसाठी आणि तरच हा समाज ज्यांना एक कोणाला सुंदर आपल्याला नाव द्यायचं असेल तर त्यांनी कृपा करून समाधी परिसराच्या समोरच्या बाजूला या ठिकाणी कार्यकर्ते असतील त्यांच्याकडे आपलं नाव द्यायचं. याच मेन मागण्या आहेत, अजून काय मागण्या आहेत? त्याच की मग या मागण्यांच्या व्यतिरिक्त सरकार याच्यावर लक्ष देण्याऐवजी काही नको असलेले वाद उकरून काढतात आणि त्याच्या संदर्भानं प्रशांत कोरटकरचा मुद्दा असेल किंवा वाघ्याची अहो, मला समाधी एक काढण्याचा मुद्दा सांगा, असेल. हा जर मुद्दा, हा जर कायदा जर बनवला तर हा पशा कोरटकर, रावल्या सोलापूरकर असे क्रियानिष्ठ, हा ज्यांना समाजात काही किंमत नाही, असे लोक धाडस तरी करतील का? मूळ तुम्ही मुद्द्यावरच हा मुद्दाच तुम्ही म्हणजे कायदाच बनवत नाही, त्यामुळे हे लोक त्यांचं लिबर्टी घेतात. वाघ्या कुत्र्याच्या संदर्भात तुम्ही काही भूमिका अजून स्पष्ट केली नाही ते असं वाघ्या सातत्यानं म्हटलं जातं. कोण वाघ्या? एकच वाघ होऊन गेला, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज. कुठला वाघ आहे? ती समाधीबद्दल दर तुमचं समाजी काय मत आहे? एक लक्षात घ्या. त्यात आता अनेक विद्वत्ता त्यांची त्यांचं प्रदर्शन करतात. त्यात मग ते धनगर समाज आणि होळकरांनी केलं, मग होळकर धनगर समाज, काय संबंध काय? एक तुम्ही कमिटी बसवा इतिहासकारांची, ती का तिथं आलं, कधी आलं, इतिहासात तर त्याची काय कुठं नोंद नाही, पण काय असेल ते करा ना आणि तो योग्य तो निर्णय घ्या. हाय काय त्यात? दरवर्षी विकासाची मागणी होते. हे सगळे मुद्दे दरवर्षीचे आहेत. आता कृतीत येत नाही. माझं म्हणणं आहे की हे जर ह्यांनी जर अधिवेशन बोलवलं नाही, विशेष अधिवेशन, तर त्याचा असा अर्थ होणार आहे की यांना शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांचा अवमान व्हावा ही त्यांची सगळ्यांची मनापासूनची इच्छा आहे. आणि मग लोकांनी ह्यांना त्यांच्या जागा दाखवून द्याव्यात. तुम्ही त्याच पक्षाचे खासदार आहेत, मुख्यमंत्री आहेत, तुम्ही जाऊन त्यांच्याशी एक बोललात, लक्षात घ्या, communication वारंवार केलं. किती वेळा सांगायचं, एकदा सांगायचं, मुख्यमंत्री दोनदा ऐकत नाहीत असं तुमचं म्हणणं आहे? ऐकत नाही, पण त्यांनी ऐकलं पाहिजे. ऐकणं म्हणण्यापेक्षा त्यांना कळायला पाहिजे का नाही सगळ्यांना. एका सांगण्यासारखं बोळ्यान दूध पितं का ते सगळे लोक? आता अवमान जेव्हा होतं तेव्हा दिसत नाही का? दंगली होतात, कोणाचं प्राण जातो, हे होतात ते होतात, त्याला कारणीभूत कोण? हा कायदा तुम्ही पारित नाही केला तर कारणीभूत हेच संपूर्ण सगळे. तुम्ही संसदेत या संदर्भात काही मागणी करणार आहात का? अमित तुम्ही शहाकडे जाता आम्ही प्रतिनिधी आहात. सांगितलं त्यांना, त्यांनी सांगितलंय. काही भाषण असं एखादं तगडं ज्यानं महाराष्ट्र हलेल, दिल्ली हलेल, एक आणि लक्षात हा घ्या, कायदा भाषणापेक्षा वस्तुस्थिती त्यांना त्या सांगण्यासारख्या गोष्टी नाही आहेत. हे अंतकरणात आलं पाहिजे. जसं मोकोकाच्या बाबतीत तुम्ही नका हे केला, अट्रॉसिटीच्या बाबतीत, ह्याच्यात काय हात कोणी पकडलाय? राजमुद्रा इतिहासाचे जे वाद उकरून काढले जात आहेत, त्याच्यामुळे औरंगजेबाचं महाराष्ट्रात उदात्तीकरण होतंय. लोक औरंगजेबाचं स्टेटस ठेवायला लागले, एवढ्यापर्यंत मजल गेली. जर कदाचित हे मला इतिहासाचे हे बघा, कोण ठेवत असेल तर त्यांना तिकडे देशाच्या बाहेर पाठवून द्या. त्याचं उदात्तीकरण करण्यात तो कोण फार काही मोठा नव्हता. मोठा म्हणण्यापेक्षा तो हलकटच होता. ठीक आहे, तिथं आता ते काय लोकांचं म्हणणं पडतं की ते महाराजांचं जे शौर्य त्यातनं दिसून येतो आणि इतिहास पुढे जातो. मला काय, माझं काय तसं मत नाही. कबरी संदर्भात काय काय मत काढून आहे? टाकलं मी मागं बोललोच आहे ना.